पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदम वाकवस्तीच्या पालखीतळ परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. परिसरात खेळत असलेला एक निरागस चिमुकला सांडपाणी सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या खड्ड्याची सुरक्षितता का करण्यात आली नाही? या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. आज आमच्या समाजाचे एक लहान मुलगा सोहम लखन कसबे याचा दुर्दैवी असा निधन झालं. या खड्ड्यामध्ये ग्रामपंचायत आणि संबंधित जे अधिकारी आहेत, ग्रामसेवक आणि तहसील या माध्यमातून या निष्पाक मुलाचा नाहक बळी गेलाय. या घटनेचा आम्ही राष्ट्रीय मांगारवाडी क्रांती सेनेच्या वतीने, मांगारवाडी समाजाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो की अशा पद्धतीने जर समजा शासन या तुम्ही जर इकडे पाहिलं तर बघा, हे असं या लोकांनी पालखी तळ्याच्या नावाखाली हे असं माती टाकून मुरुम टाकून हे असं केलेलं आहे आणि लोकांचं घाम पडलं आणि हे पाणी जाण्यासाठी रस्ता मार्ग ओपन करून दिला नाही. त्याच्याबद्दल या संबंधित जे पण असतील त्यांच्यावरती कायदेशीर पद्धतीने अनुसूचित जाती प्रतिबंध कायद्याप्रमाणे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे पण त्याच्यामध्ये दोषी असतील अशा सर्वांवरती, मग ते ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक असू देत किंवा तहसील असू दे, कलेक्टर, अशा सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. येत्या 2 दिवसामध्ये जर हे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही संबंधित महाराष्ट्रभर राष्ट्रीय मांगारवाडी क्रांती सेनेच्या माध्यमातून मांगारवाडी समाजाच्या वतीने आम्ही तीव्र असं आंदोलन करू. भारतामधला 20 राज्यातला समाज आणून इथं या ग्रामपंचायत असू दे किंवा या शासन प्रशासनाच्या छाताडावर नाचू असं या माध्यमातून इशारा देतो आणि येणाऱ्या 2 दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू. धन्यवाद.